जी दादानो तुमच्या चरणाशी त्या गरीबाच्या लेकराला आपल्या आईपतीप्रमाणे एखादा हलकं का होईना पण नवीन शर्ट घेऊन द्या. ज्यावेळी नवीन शर्ट त्या गरीबाच्या हातात जाईल त्यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू असतील, त्याच्या मुखावरती हसू असेल. माईबाप पंढरीच्या पांडुरंगाचं, आळंदीच्या ज्ञानोबारायांचं, देहूच्या तुकोबारायांचं दर्शन तुम्हाला त्या गरीबाच्या लेकरा झाल्याशिवाय राहणार नाही गड्या. गरीबों का कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. अरे मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हंसाया जाए. तुम गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा. तुम गरीबों की सुनो. आजही आपल्याकडे एक प्रार्थना म्हणतात. अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, शाळेत गेलेलं असेल अथवा गेलेलं नसेल, पण प्रत्येकाची प्रार्थना ही तोंडपाठी. मी पुढे म्हणते, महिला मंडळ माझ्या मागे म्हणा. अटेन्शन, ताट बसा जरा. झोपला असेल कोणी तर जाग करा. जी बाई म्हणणार नाही तिला चिकनगुन्या होईल. मी म्हणते पुढे माझ्या मागे म्हणा, व्यवस्थित घाई न करता. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. म्हणा एकची. थोडा विको द्या नॉर्मल, घाई नाही करायच्या. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावे. खरा तो जगाला जगी जे हीनती पतित, जगी जे वा जगी जे दीन पद दलित. वाग माझ्या चिमण्यांनो. तयाजा ऊन हसवावे जगाला, खरा तो एकची वा. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा बरं. लता दीदींच्या पुण्यतिथीला यांचंच भजन, पण महाराज फक्त तारीख खाली नाही यांची असं म्हणू नका गडे. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याची बांध कोरावी. बरोबर आहे का? माझा अर्थ कोणाच्या हृदयाच्या भावना दुखावण्याचा नाही. एक वाक्य काळजात उतरून घ्या माईबा. किती बांध करू करू इस्टेटी वाढवा. उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का. आकडे टाकू टाकू मोटरी चालू. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, साऱ्या टोप्या. एक वाक्य काळजात उतरून घ्या. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचा संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. ही काळ्या दगडावरची रेघे. दिवसभर एवढे कष्ट करा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. 4 महिने एवढी कष्ट करा, 8 महिने सुखाने बसून खाताच आलं पाहिजे. तारुण्यात एवढी चांगली जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. आणि या जीवनात एवढा परमार्थ करा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. इतकं चांगलं कर्म, कर्म ज्याचं चांगले, ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे ना, आठवडा त्याचा हजारात कडीला जातो. कसा जातो मला विचारायचं नाही. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळी धाऱ्या वाट येतं आणि मोरी वाट जातं. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता आहे, जेवताना वाळले हात वाळत नाही त्याला झोप लागती. ज्याच्या जीवनात नीतिमत्ता ढासळली त्याला फुल एसीत घाम फुटतो. फुल एसीत. काही काहीला झोपायच्या गोळ्यात, काहीच्या गोळ्या झोपल्या पण गडी जागी. काहीला भूक लागायच्या गोळ्या, आधी गोळ्या खायच्या मग जेवायचं. जेवण झालं की पुन्हा गोळी पचायची. काही काही 3-3 गोळ्या खाते झोपीच्या, तरी रात्रीच्या 3-3 वाजेपर्यंत फॅनच्या 3-3 पात्याकडे पाहते. राईट साईडने फिरतो, लेफ्ट साईडने फिरतो. जीवनात नीतिमत्ता ढासळी. लक्ष्मी नीतीची असेल तर कधी धोका देत नाही. जीवनात नीतिमत्ता ढासळी, धोका दिल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल
शोभा, मला वाटतं पायाची शोभा 5च्या नंतर लेझिम खेळत जाण्यामध्ये कदाचित तो प्रकार तुमच्याकडे नसेल. इकडे पाऊले चालती, आता पुरुष मंडळी म्हणा, महिला मंडळ गप्प बसा. पाऊले चालती, जो पुरुष म्हणणार नाही त्याला पप्याच्या आईची शपथ. सुखी संसाराची वा, पाऊले चालती, पाऊले चालती दुकानाची वा. आता दुकानात जायची गरज नाही, आता दुकानात भेटती. माझी विनंती सरकारला, त्यांनी घरोघर नळ देताना 2-2 द्यायला पाहिजे. एका नळातून पाणी, दुसऱ्या नळातून ढोसा, नळीच कोंबायची महिला मंडळ त्याच्या तोंडात. विनंती असेल माईबाप, दारू फार वाईट व्यसन आहे. दारू आपकी इज्जत को पीती, दारू आपकी शोहरत को पीती, दारू आपकी संपत्ती को पीती, दारू आपके पूरे खानदान को पीती. दारू नाही संपली, दारूने पिणारी संपवली. सुपाऱ्या नाही संपल्या, सुपाऱ्याने दात संपवले. 500-500 एकर जमिनीचे मालक 5-5 गुंठ्यावर आले, दात घासायला जमीन राहिली नाही. काही माई पट्ट्याला, काहींनी गळ्यात मंगळसूत्रे सुद्धा ठेवले नाही. विनंती असेल रे दादांनो, संसाराची राख रांगोळी दारूमुळे झाली. हा पिऊन आला ना तर नीट येत नाही, लेकर बाळ चाळा कापतात. मारेल का काय? घराचं वास्तव्य मी भाकड का नाही सांगणार रंगून. अनेक फोन येतात मला, महिला रडतात, ताई गळ्यात मंगळसूत्र सुद्धा ठेवलं नाही, नवरा पिऊन येतो. काय करावं आम्ही? असं काय करावं की नवरीची दारू सुटन? दुर्डीच्या दुर्डी भाकरी फेकून देतात, चुलीत पाणी वतितात. अनेक घरच्या समस्या आहेत मायबाप. आमच्याकडं रोजाने जाणाऱ्या मजुरी करणाऱ्या बायका लाख रुपये त्यांनी व्याजाने काढले का नवरीची दारू सुटावी. 15 दिवस बिचाऱ्या नाशिकला राहिले नवऱ्याला घेऊन. 15 दिवस का म्हटले? गोळ्यात पोटात गोळी बसवली जाते, पिला माणूस की त्याला त्रास होतो, उलट्या होतात, मग तो मरतो. आमच्याकडचे बेवडे ढोशीत गेले, ढोशीत आले. तुम्हाला काय वाटलं गोळीने इंजेक्शनने दारू सुटत असते का? इंजेक्शन गोळीने दारू सुटली असते, दारुड्याच्या बायकोनी झोपीत इंजेक्शन टोचली असते. लई पितोय तू. गोळीनं इंजेक्शन दारू सुटत नसते. दारू मनाचा संयम आहे. जोपर्यंत मनाची मानसिकता होत नाही तोपर्यंत कोणतंही व्यसन सुटत नाही. इथं किती महिलांना वाटतं की आमच्या पतीने दारू सोडावी, कृपया हात वरती घेऊ नका. राहिले 2 दिवस, हे तुम्हाला 2 दिवस कीर्तनही ऐकू द्यायचे नाही. झाली साकला, धाकली साकरा तुमच्यावरच निघन आता रात्री. विढल किती महिलांना वाटतं माझ्या पतीने व्यसन सोडावं, हात वरी घेऊ नका पण कान उंच देऊ नये का. दारू मानाचं कंट्रोलिंग आहे. सोपं सांगू तुम्हाला, घरी तुम्ही स्वयंपाक करतात बरोबर आहे का हॉटेलवर पाठवतात? घरी स्वयंपाक करतात ना, मानाचा हलवा. मग घरी स्वयंपाक करतात ना, बरं स्वयंपाक करत असताना किमान किती वेळ लागतो? निदान किती सुगरण असली तरी 1 तास. या 1 तासामध्ये आपल्या सगळ्या इंद्रियाला काम आहेत. पायाला कामे ये जा करायची, पाणी घेऊन ये, कांदे घेऊन ये, भाजी घेऊन ये बाजारातून. घरी सुद्धा येरजार. हाताला कामे भाजी चिर, कणिक भिजव, हाताला कामे फोडणी दे, डोळ्याला कामे फोडणी पाहायची, चहा होतू चालला का काय पाहायचा, भाजी उकळत आली ना पाहायची. नाक काम करतं, गरा करपला तर नाही ना, फोडणीचा धुराळा तर उडाला नाही ना. कान काम करतो, शिट्ट्या ऐकायचे म्हणजे कुकरच्या. कानाला कामे शिट्ट्या ऐकायचं, डोळ्याला कामे पाहायचं, नाकाला कामे वास घ्यायचं, हाताला कामे, पायाला कामे. मला खरं सांगा माया हो, तुमच्या तोंडाला काही काम आहे का ग स्वयंपाक करीपर्यंत? पण नीट बसतच नाही ती. पप्या, तुला पप्या म्हणायले, पप्या येतो का कसा नाही? तुला या बापाला संगत चिरीत असते. आमचं तोंड नीट बसत का? शेजारणीला गप्पा. आणि विनंती असेल माझी, मी खोटं बोलत असन तर गोळ्या घाला मला, पण मी खरं बोलत असन तर ऐका माझं. कल्याण तुमचं. ज्या बायकोला वाटतं नवऱ्याचं व्यसन सुटावं, स्वयंपाक करत असताना तोंडाला काम नाही, हाताला कामे, सगळ्या इंद्रियाला कामे, तोंडाला काम लावून दे तुम्ही. जर तुम्ही 1 तासामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर म्हटलात तर 1 तासामध्ये 5000 जप होतो. 5000 केला तर अर्धाच तास करा खेळत मिळत, निदान 2500-2000 तर होईल ना.
याच्यापेक्षा टाइमपास करत करा, निदान 1000 तर होईल ना. याच्यापेक्षा खेळत मिळत करा, निदान 500 वेळा तर होईल ना. 500 वेळा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणताल, घरचा स्वयंपाक राहणार नाही. तो काय होईल? प्रसाद होईल. आणि प्रसाद जर तुमच्या नवऱ्याने खाल्ला, महाभारतातला प्रसंग आहे, जर दुष्टाच्या घरचं अन्न खाऊन भीष्माचार्यांसारखे ज्ञानी आणि पवित्र असणारे जर भीष्माचार्यांसारखे दुष्टाचं अन्न खाल्ल्यानंतर, अपवित्र अन्न खाल्ल्यानंतर